हजारो वर्षापूर्वी समाजातील बहुतांश लोक हे एक अदृश्य शक्ती या सृष्टीवर अस्तित्वात आहे हा समज बाळगू लागले व याच समजातून हळूहळू धूर्त माणसांनी त्या अदृश्य शक्तीला काल्पनिक देव बनवले आणि अशा काल्पनिक देवावर लोक विश्वास ठेवू लागले. इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून आपला समाज देवभोळा झालेला आहे. तुम्ही असे म्हणाल की मी इसवी सन पूर्व 5व्या शतकापासूनच का म्हणतो आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण कापसाचा शोध हा इसवी सन पूर्व 5व्या शतकात लागलेला आहे व या काल्पनिक देवांचा शोधही त्याच काळात लागला असावा, कारण या देवांच्या अंगावरील कपडे व हत्यारे हेच सांगतात असे मला वाटते. मागील काही शतकातही आपल्या महाराष्ट्रात काही संत होऊन गेले व त्यांनी त्या काळी चालू असलेल्या रूढी परंपरांना विरोध करत समाज प्रबोधनाचे काम केले. परंतु त्यातील काही संतांनी केलेल्या समाज प्रबोधनातून कोणताही बोध न घेता त्यांनी न केलेले चमत्कार जोडून त्यांना देव बनवले गेले. या धूर्त लोकांनी देवी अवतारांना उदरनिर्वाहाचे स्रोत बनवून घेतले व या लोकांचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालावा याकरिता निरनिराळ्या देवांची पोथी, पुराणे, ओव्या, काव्य लिहिली गेली. लोकांनी कशा प्रकारे आचरण करावे व कशा प्रकारे नैतिकता असावी याबाबतीतील शिकवण एखाद्या देवाच्या तोंडी घालून ते लोकांवर संस्काररूपी बिंबवण्यात आले. साधारण 5व्या ते 6व्या शतकात निरनिराळे कर्मकांड तयार केले ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नव्हता. या कर्मकांडातूनच लोकांच्या घरात या काल्पनिक देवाचा प्रवेश झाला. त्या काळी विज्ञानाने एवढी प्रगती केली नसल्याने व लोकांमध्ये देवाविषयी भय व श्रद्धा निर्माण झाल्यामुळे आपल्या देवभोळ्या समाजातील लोकांच्या घरात देवाचे देवारे निर्माण झाले. घरात देवारे निर्माण झाल्याने 33 कोटी देवांपैकी आवडते देव देवाऱ्यात येऊ लागले. घरातील ज्येष्ठ व्यक्ती या काल्पनिक देवाची पूजा अर्चना करू लागला. एखादे लहान मूल देवांच्या बाबतीत एखादा प्रश्न विचारित असेल तर त्याला पुराणातील भाकड कथांचा आधार घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर त्याला सांगितले जाऊ लागले व त्या मुलाने त्याबाबतीत जास्त चिकित्सा केली तर त्याला दमदाटी करत गप्प केले जाऊ लागले व अशा प्रकारे त्याच्या बालमनावर एक अदृश्य शक्तीची प्रतिमा कोरली गेली व त्यामुळे ते लहान मुलंही त्याच्या विचारशक्तीचा वापर करणे सोडून देऊन देवासंबंधी जुन्या रूढी परंपरा पाळू लागले. या रूढी परंपरा समाजातील बहुतांश लोकांच्या मनावर एवढ्या खोलवर रुजल्या गेल्या आहेत की त्याचा कोणी विरोध जरी केला तरी स्वतःला उच्च समजणाऱ्या जातीचे लोक विरोध करतातच, परंतु इतर जातीचे लोकही त्या परंपरेला पाठिंबा देत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांच्या मनात बसलेली देवाबद्दलची ही भीती की देवाचे अस्तित्व आपण मानले नाही तर तो आपले काही वाईट करेल व त्यावर असलेली श्रद्धा.